सगळे योग्य झाले रमे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे निरूपण ऐकून तुझ्या नवऱ्याने काही बक्षीस दिले तर ते बरी घ्यायचे हो. तो हक्क आहे बायकांचा, तोच काय तो त्यांचा अधिकार. बाळम भटजी, लक्ष्मी पूजनाची मांडामांड करा. हो, तयारी करायला घेतोच. पूजा मांडली की आपणास निरोप धाडतोच. तसेच प्रसादाची तयारी करायला सांगा. हो, ते मी बघते. माई, पाहुण्यांना काय हवे नको ते तू बघ. होय. आमच्या या नव्या गृहलक्ष्मीने दिवसाची सुरुवात तर मोठी प्रसन्न केली आहे. आता लक्ष्मी पूजेने सांगता व्हायची, म्हणजे आजचा दिवस उत्तम गेला म्हणावयाचा. ही बाहुलीच दादाची खास वस्तू असेल. वहिनी, हे घे. तुझ्या नवऱ्याने तुला पहिली भेट दिली आहे. अण्णा, अगं काय हे? असू दे भाऊ, असू दे. काय सुनबाई, आम्ही तूच लाडू देत होतो तेव्हा मोठे उपदेश करून आम्हास नाही म्हणालीस. आता माधवान हे जे काही दिले ते बरे स्वीकारलेस, हे चालते वाटते. मला आजीने सांगितले आहे की नवऱ्याने कोणतीही वस्तू दिली तर त्याला नाही म्हणू नये. लुच्चे, माझ्या माती खापर फोडतेस गे. हे बघ मला काय दिले. माहितीये, बाहुली दिली ना. किती छान आहे ना. माहितीये, माधव दादाने दिली ना तुला. आहा, माझ्या नवऱ्याने. ताई काकू, राहू द्या ना, मी भरते पाणी. नाही, नको नको. तू स्वयंपाकघरात जा आणि तिथे काय हवे नको ते बघ. बर. दुर्गे, काय ग, माधवाने रमेश काय दिले? काही खास नाही, साधी कापडी बाहुलीच दिली. हो का? आमच्या यांनी मला मोहनमाळ दिली होती. एक सारखे 21 सुरेख उकडीचे मोदक केले होते मी. बघा ना, मिशी काढून झाली, फक्त दाढी काढायची राहिलीये. तर बाबा पळतोच आहे. तुम्ही दिलेल्या बाहुलीशी लग्न लावायचे आहे ना त्याचे, पण हा धोंडा पळतच सुटलाय. धोंडा? कोण धोंडा? बाहुलीचा नवरा धोंडा. नवरा धोंडाच असतो ना. थांब थांब बाबा, कुठे बोलतोस? थांब थांब बाबा. ए नको नको नको. थांब. अगं बाई, जरा म्हणून धाक नव्हता वंसांना. त्या करतील ती पूर्व दिशा. बोलणाऱ्याचे तोंड तेवढे दिसते ज्याला त्याला, पण का नाही बोलणार आम्ही? यांनी सगळे गोंधळ घालायचे आणि आम्ही ते निस्तरायचे. मग बोलणारच ना आम्ही. काय झाले सरस्वती? माझ्या महत्वाच्या वस्तूंचे बोचके वंसांकडे दिले होते ठेवायला. म्हंटले, वंस जरा शिडीवर चढून फडताळात ठेवा. आणि आज बघते तो काय, बोचके मुळी नाहीच हो तिथे. अगं असेल तिथेच, घरातून बाहेर का जाणार?